हाल चेक. सामना होता सुरुवात. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. हो पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले. गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातील हायवे दिवे गावातील आर्यन भोईर नावाचा हा गोलंदाजानं आज अखंड महाराष्ट्रभर स्वतःच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि त्याने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवतोय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो बाद झाला त्याने या इकडे प्लीज. पॅनल्टी तर असणार आहे ऑलरेडी कारण इथं 12th मॅन नाहीये तुमचा. सचिन येतोय माझ्या बॅटिंगसाठी. कोला टाकलाय. चांगला बॉल आपण पाहत आहोत. आर्यन भोईर गोलंदाजी मार्कवरती येतोय. नामवंत खेळाडू आहे. खुल्या गटातलं क्रिकेट अत्यंत अल्पावधीमध्ये तो खेळलाय. साई शेळके आणि 2 धावांची पॅनल्टी असणार आहे बघा जयमसोबा पिंपळा संघाला कारण 12th मॅन ऍक्टिव्ह नव्हता इथे बॉल पडल्यानंतर आणि त्या अनुषंगानं ही पॅनल्टी त्या टीमला दिली जाणार आहे. आणि सध्या तरी टीम अडचणीत आहे. विकेट पहिल्या बॉलवरती त्यानंतर मिळाली सिंगल. चांगला फटका आपण पाहतो. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. हिरो स्मृती चषक. येस ऑनफिल्ड अंपायरने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. कंट्रोल रूमकडे निर्णय सोपवलाय. चेक केलं जाईल कंट्रोल रूममध्ये एक्झॅक्टली काय घडतंय. इट्स अ वेस्ट ऑफ फाईट. नो बॉल. वेस्ट ऑफ फाईट. नो बॉल. भीमर फ्री हिट बॉल. सुवर्ण संधी फलंदाजाकडे आता. आर्यन भोईरच्या विरोधामध्ये मोठा फटका खेळण्याची पूर्णतः मुभा आहे कारण त्याने पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. त्यानंतर सिंगल मग नो बॉल. भीमर खोलात. क्या बात आहे आर्यन. कमबॅक. समोर ड्राईव्ह केला डीप मध्ये. लॉंग ऑन आहे. फिल्डिंग चांगली झाली आणि तत्पूर्वी सिंगल मिळते. यासाठी ओळखला जातो. महाराष्ट्रातील अनेक मोठमोठ्या नामवंत लोकप्रिय स्पर्धांमध्ये तो खेळलाय. महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. आज आपण पाहिलं तर भारतभर भ्रमंती करणारा हा गोलंदाज आहे ज्याने हायवे दिवाचं नाव आज भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलंय. सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये आर्यन भोईरचा दबदबा आपल्याला पाहायला मिळेल. जरूर एक भीमर आला पण त्यानंतर मात्र पुन्हा तो कमबॅक करतोय आणि हे फार महत्वाचं आहे. सध्या आपण पाहतो ज्या प्रकारची गोलंदाजी केली जाते. बॉलिंग युनिट
तुमचं स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. आर्यन भोईर होतो तयार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. विकेट, सिंगल, नो बॉल, बीमर आला त्यानंतर सिंगल, फ्री हिट वरती पुन्हा विकेट. म्हणजे ओव्हरमध्ये धावांची गती नाही वाढली आणि कुठेतरी आपण पाहिलं तर गोलंदाजी देखील चांगली झाली. ॲक्युरसी आर्यन भोईरकडे आपल्याला पाहायला मिळाली. साहिल निवांत जरा हळू. पहिली विकेट मिळवली क्लीन बोल्ड आणि त्यानंतर LBW लग बिफोर दी विकेट. ओ हाय जम्प, शोल्डरचा वापर केला यावेळेस. जम्प बघा आर्यनची, हा मोठी जम्प तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर जेव्हा इतक्या उंचावून बॉल येतो फलंदाजाने नेहमी तो अडचणीत टाकत असतो आणि या मॅचमध्ये फ्रंटलाईन बॉलर म्हणून त्याचा वापर केला आणि सध्या तरी चांगली गोलंदाजी करतो. ॲक्युरेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॉलिंग आर्यन. हो आणखीन एक, क्या बात आहे, वाह भाई वाह. नो बॅट इन बॉल, नो बॅट इन बॉल, नो मोर आर्ग्युमेंट. मॅचला करूया पुन्हा सुरुवात. पहिल्या ओव्हरचा खेळ दरम्यान कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धापटल्यावरती 5 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. बॅटिंग करते खेळाच्या पूर्वार्धामध्ये टीम मसोबा पिंपलास. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज जो आशिष पाटील. मिस्टर आमिंग बॉल हवेमध्ये वॅकेट एरियामध्ये बॉल पडलाय. सध्या तरी आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 6 धावा धापटल्यावरती आहेत. 6 रन ऑन दी बोट. बॉल तयार. ओ इथे काय घडलंय, षटका ठोकलाय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. नो बॉल, नो बॉल आहे. वेस्ट ऑफ हाईट बीमर. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीने 4 होत्या, तिथे देखील एक बीमर आला होता. आणि धनाजी बघा अगदी आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये देखील बीमर होतं, पण मागच्या ओव्हरमध्ये बीमरवरती फक्त 1 आली होती आणि इथे 6 आलेल्या आहेत. म्हणून यार
स्कॉर विकेट कट करायचा होता बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. अजय पाटील सांगतात थकलेत, षटकार मारून थकलेत की काय रे. 8 षटकार ठोकलेले आहेत. क्या बात आहे. वाईट बॉल येतोय तसं की आपण पाहिली तर 14. परत यार. ओहो हाफ ट्रॅकर ऑन साइडला फटका फसलाय डीप मध्ये स्क्वेअर लेगला. सुंदर झेल. विकेटचा बदम बॅटर फेल. आणखीन एक धक्का लागला बॅटिंग करताना टीम जय मसोबा पिंपलासला. विकेटचं पतन झालं नुकतंच आपण पाहिलं तर नाश्ता देखील पूर्ण झाला धनाजी पाटील यांचा. हाऊ वॉज दॅट मोठी अपील. मिसिंग लेग स्टम्प लेग बायच्या स्वरूपात धाव. गुड डिसिजन. थोडं फास्ट खेळायचंय. आशिष पाटील डेड बॉल. ती एक धाव तुम्ही घेतली नाही बा शिद्या ते नारले त्या 2 धाव होत्या. ओ हो कॉमेंट्री बॉक्सच्या समोर क्षेत्ररक्षक आहेत. बॉल लाडवण्याचा प्रयत्न केला जाईल. गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग. समोर टॉस झाला होता बॉल पण तरी देखील बॉल अडवलंय सुदैवानं. कॉमेंट्री बॉक्स अगदी समोर आला तर असं वाटलं पहिल्या टप्प्यावरती येतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये पण नाही. 2 मिळतात. चैतन्य म्हात्रेला आपण तिकडे पाहिलं. आशिष तो पुन्हा एकदा करून त्याची मागवर ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर येतात. वर्ल्ड कॅच भूमीतनं टिपला झेल आणि आपल्या फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन इथे दरम्यान 2 ओव्हरचा खेळ देखील संपुष्टात आला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 17 धावा धावपटलावरती.
भूमित पात्रे गोलंदाजी मार्कवरती. बोर्ड तयार. पुढचा बॉल. ऑनसाईडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. यष्टाच्या मधोमध सापडलाय. विकेटचं पतन आणि इथे मात्र आपण पाहतो फलंदाज होईल बाद. सोडावे लागेल मैदान. इज गॉन. गावदेवी वेले आणि न्यू एकविरा पिंपळनेर. कौशिक मिस टायमिंग हा देखील बॉल हवेमध्ये. फिल्डर आलेले आहेत. कॅच ड्रॉप केली आहे. जीवनदान मिळालंय. जीवनदान मिळालं इथे. कॅचेस विन द मॅचेस. पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर दुहेरी धाव. टोटल 19 वर 19 ऑन बोर्ड. चला पुढील दोन्ही संघ आपण देखील तयार राहायचं लक्षात ठेवा. हा चेक. ओ इथे काय घडलं बघा. सोडून दिला बॉल. मागे निघाला आता. वाईट बॉलचा इशारा पंचांचा आणि त्यावरती मोहर लागली चौकाराची. वाईट +4 5 धावा. पूर्णपणे धावांच्या गतीवरती पूर्णविराम लावलं होतं. पण त्यानंतर मात्र मिळालेला अतिरिक्त धावा कुठेतरी मॅचला कलाटणी देण्यापुरत्या पुरेशा आहेत. क्रिकेटचा खेळ धाव न धाव इथे महत्त्वाची असते. ओव्हर नंबर 3 धावसंख्या झाला धावपटलावरती 25 आणि अजूनही या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विकेट डबल डॉट. त्यानंतर व्हाईट बॉलवरती चौकार आणि मग लेग बाय चेक सिंगल. बरोबर यार. फॉर द विकेट. ओ क्या बात आहे. फटका चांगला आहे. फिल्डर तिकडे होते. दर्शक प्रेक्षक बनतील बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. सिक्सर. पुढे टोटल 31 31. हो इथे काय घडलंय. विकेट किपर कडनं पुन्हा एकदा चूक. दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती. ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप दूर आहे आणि ते देखील पुन्हा एकदा चूक होतीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय.
आणि त्यावरती आणखीन काही धावा देखील मिळाल्या. टोटल आता पुढे आली आहे 33 वरती. फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळू शकते. 45, 50 इथनं जर स्कोरबोर्डवरती लागल्या तर मी म्हणेन एक भरपूर चांगली टोटल टीम जय मसोबा पिंपलासनं बनवली. भारतीय होतं पुन्हा एकदा भूमित मात्रे. शेवटचा बॉल फुल टॉस ऑन साईडला डीप मध्ये. ओ अनएक्सपेक्टेडली राईज झालाय बॉल. आणि तत्पूर्वी मात्र आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. एक सिंगल कंप्लीट केली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय फलंदाज कौशिक मात्रेनं. ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटल्यावरती 34. न्यू एकविरा पिंपळनेर आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी वेहेळे. टॉससाठी लवकर चला प्लीज. शेवटच्या षटक शिल्लक आहे आणि गोलंदाजी मार्कमध्ये चैतन्य येतोय. स्लॉग ओव्हरची जबाबदारी त्याच्यावरती मोठी. डेथ ओव्हर. ओ इथे काय घडलंय. षटकार आलाय पण त्यांचा इशारा आपण पाहतोय. 6 धावांसाठी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. नो बॉल. नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा पंजाने केला. आणि काय घडलं बघा इनिंग मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक बीमर, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील एक बीमर, तिसऱ्या ओव्हरमध्ये एक पंजा आला आणि आता या ओव्हरमध्ये देखील एक बीमर येतोय. टोटल 41. 41. येस बरोबर उल्लेख केला. बीमरची बिमारी लागली आहे सध्या आणि या बिमारीवरती सोल्युशन देखील शोधावं लागेल. गुड थ्रो. रॉकेट थ्रो. सिंगल कंप्लीट केली. पहिल्या 2 ओव्हर नंतर फक्त 15 होत्या. त्यानंतर पुन्हा 11 आल्या आणि आता या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर पहिल्या एका बॉलवरती जवळपास 8 धावा खर्च केलेल्या आहेत. भारतीय बॉलिंग मार्क पर. ओ ऑन साइडला मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये. फिल्डरला अनुमान लावता येईल का पाहायचं. येस डेफिनेटली. गुड कॅच. आर्यन भोईरला आपण तिकडे पाहत आहोत. सुंदर झेल. विकेटचं पतन. बॅटर आउट.
चैतन्य मात्रे गोलंदाजी मार्क वरती. ये 2 8 नको 1 9 नको 1 10. नाही, इथे देखील फटका फसतोय. आणखीन एक फलंदाजाला माघारी परतावं लागेल. एका पाठोपाठ एक विकेट आपण पाहत आहोत. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. दोन विकेट मिळवण्यात बॅक टू बॅक. विकेट हॅट्रिक किती कम्प्लीट होईल का पाहायचं. नाही, चांगला बॉल शॉर्ट थर्ड मध्ये. परत यार आडव्या बॅटनं कडवा प्रहार करायचा होता. आणखीन एक डॉट येतोय. सध्या तरी आपण पाहिलं तर पुन्हा मॅच कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय. न्यू एकविरा पिंपलनेर आणि गावदेवी वेहले कॅप्टन चला लवकर. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. एक्स्ट्रा रन किती झाल्यात बघा ना. भरपूर मोठ्या प्रमाणावरती एक्स्ट्रा आल्यात. 16 एक्स्ट्रा रन आल्यात तब्बल आतापर्यंत. टीमची टोटल 44 आहे, त्यामध्ये 16 एक्स्ट्रा रन आहेत. आडव्या बॅटनं चाबुक शॉट गॅप मध्ये. पहिल्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार मिळतोय आणि 48. क्या बात आहे. एक चांगली टोटल सेट केली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 होत्या, पण त्यानंतर मात्र कुठेतरी धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला आणि एक चांगली टोटल स्कोरबोर्डवरती सेट केली गेली. डाव संपला पहिला. झालेल्या धावा 48 आणि 49 टार्गेट. चला, दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी यायचा. कॅप्टन आलेले आहेत. मी विष्णूजी पाटील साहेबांना विनंती करेन. मी नचिकेत दादाला विनंती करेन, या आपल्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि खरं तर आपला जो देवा बैल आहे त्याचे ओनर देखील आहेत. वेहले त्यांच्या विपक्षामध्ये पिंपलनेर अशी मॅच. टॉस केला जाईल. कॉल कोणाचा आहे? वेहले संघाचा कॉल आहे. टेलर्स कॉल अँड इट इज हेड. मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. पिंपलनेर चिक टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे. समोर गावदेवी वेहले संघ खेळणारा. किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांच्या प्रयत्नात रोखण्यात येईल. नक्कीच कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. या मॅचमध्ये असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्यावरती जास्त अपेक्षा तुम्हाला असतील? ऋतिकदा आहे, नयनदा आहे, वेदान आहे. नक्कीच ऋतिक आहेत, वेदांत आहेत, हार्दिक देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. सो ऑल द बेस्ट. वेहले टीम बॅटिंग करावी लागेल. टॉस जिंकला असता काय डिसिजन असता?
क्षेत्ररक्षण असतं, परंतु आता बॅटिंग करावी लागेल. सो काय माइंडसेट बनवलं, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल 4 ओव्हरमध्ये? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. कोणते बॅटर आहेत की ज्यांच्यावरती जास्त अपेक्षा तुम्हाला असतील? विजेंद्र पाटील आहे, निलेश पाटील आहे, भावेश तले. यांच्याकडनं जास्त अपेक्षा तुम्हाला असणार आहेत. सो नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकलेली आहे टीम न्यू पिंपळनेरनं आणि प्रथम बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतला आहे. टीम पिंपळास तुम्हाला 3 धावाने पॅनलाइज केलं जात आहे. 12th मॅन नाही आणि टी शर्टनी नाही आहे. नियमानुसार जे बसलं ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं. जे आम्हाला सांगितलं जातं तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हिरवाई स्मृती चषक 2026 आपण पाहतोय. मॅचला होती आहे पुन्हा एकदा सुरुवात. 48 धावा बनल्या गेल्या. 49 धावांचा पाठलाग करताना सध्या टीम दिवा स्पोर्ट दिवा पाहायला मिळते आहे. सलामीची जोडी आर्यन भोईर आणि राहुल म्हात्रे ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते आहे. बॉलिंग ट्रॅकवरती देवेंद्र ठाणगे आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर 49 धावा देखील रोखता येऊ शकतात, परंतु ही जोडी दिवा स्पोर्ट दिवाची तोडणं महत्त्वाचं राहणार आहे. अजय भोईर देखील आहेत डगआउटमध्ये, परंतु ही जोडी जास्त काही निर्भर करते. कारण राहुल म्हात्रे, खरं तर मला मागची टुर्नामेंट आठवते, राहुल म्हात्रे बाद झाला त्यानंतर कुठेतरी दिवा स्पोर्ट दिवाची बॅटिंग लाईनअप ढासळत जाताना पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळेच या जोडीवरती जास्त काही निर्भर असणार आहे. राहुलचं टिकून खेळणं, आर्यनने त्याला चांगली साथ देणं, अजयने येऊन फिनिश करणं, हा दिवा स्पोर्ट दिवाचा खेळ आपण सातत्याने पाहिला आहे. परंतु आज देखील तसा खेळ करावा लागेल, कारण समोर देवेंद्र ठाणगे आता बॉलिंग ट्रॅकवरती जे मसुबा पिंपळास संघाकडनं. बॉलर तयार. पहिला बॉल. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरनं खेळल्यात लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल आणि एका धावेनं राहुल म्हात्रे ऑफ द मार्क झाला. ऑफ द मार्क टीम दिवा स्पोर्ट दिवा. खरं तर भरपूर चांगली लढत सध्या तरी पाहायला मिळते. 3 धावाने नक्कीच पॅनलाइज झाल्यात, परंतु हा विचार सोडून तुम्हाला ज्या धावा आहेत त्या डिफेंड करायच्या टीम जय मसोबा पिंपळास. पुढचा बॉल. हो, लॉफ्टेड फटका खेळायचा होता. लाईन भरकटली आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं केला जातोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. 2 धाबा धावफलकावरती. खरं तर चांगली टीम आहे जय मसोबा पिंपळास संघ. खरं तर एका चषकावरती या हंगामामध्ये नाव देखील कोरलंय त्यांनी. देवेंद्र ठाणगे नाही, मला वाटतं फायनलिस्ट भरपूर वेळा राहिलेत ते, पण नाव कोरता आलं नाही. या पानवरती बॉल फ्लिक केलं. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आता खातं ओपन होत आहे. 4 धाबा धावफलकावरती. आर्यन भोईर. पहिला चेंडू लाईन खराब होती, परंतु आर्यनचं खातं चौकारानं उघडलं. धावफलक आता 6 वरती जाऊन पोहोचत आहे. 6 रन. धावा रोखायच्या आहेत. विकेट मिळवावे लागतील. उल्लेख केला मी आर्यनची आणि राहुल म्हात्रेची जी विकेट आहे ती महत्त्वाची असणार आहे या मॅचची. देवेंद्र ठाणगे बॉलर भरपूर चांगले आहेत, नो डाऊट, परंतु आता सध्या तरी त्याच्या विरोधामध्ये चौकार आला पुन्हा एकदा त्याच दिशेनं. आणि आता रिझल्ट काय असणार आहे? बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 मोर चौकार.
केले होते, परंतु नाव कोरता आलं नाहीये या कोणत्याही चषकावरती. परंतु सध्याच्या घडीला सिच्युएशन खराब होती, कारण 2 चौकार आल्यात आर्यन भोईरच्या बॅटमधनं. राऊंड विकेट, बॉलर तयार. हा फटका देखील अक्रॉस द लाईन खेळल्यात, मात्र शेवटच्या मुवमेंटवरती एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 11 धावा, 49 धावांचा पाठलाग करते सध्या टीम दिवा स्पोर्ट दिवा. आणि 11 धावा बनल्यात. एक चांगले टोटल बनताना पाहायला जर मेथिया. पहिल्या ओव्हरमध्ये देवेंद्र ठाणगे बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. राऊंड विकेट आता राहुल मात्रे स्ट्रायकिंग एंडला. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला जरूर, मात्र नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडला. कोणती धोका निर्माण झाला नाही या बॅटरला. आणि एक सिंगल एका चेंडूवरती. धावफलक आता 12 वरती जाऊन पोहोचतंय. 12 रन ऑन अ कार्ड. राहुल म्हात्रे खरं तर अटॅकिंग माइंडसेट आहे. नेहमीच चौकार षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात. या चेंडूवरती देखील त्यानं प्रयत्न तोच केला होता. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची कडा लागली. खरं तर नशीब देखील त्याच्यासोबत आपल्याला पाहायला मिळालं. नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडला. पुढचा बॉल शफल झाले होते अगोदर आणि कुठेतरी गोलंदाजाच्या माइंडनं खेळलाय, बॉलला पाठवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. फलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर आणि 3 धावा ज्या पेनल्टीच्या होत्या त्या सुद्धा आम्ही ऍड करतोय. म्हणजे टोटल धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 21 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 28 धावांची गरज आहे. 3 ओव्हरमध्ये 28 बनवायचे आहेत. म्हणजे प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 7.5ची धावगती गाठावी लागणार आहे. म्हणजे 8 धावा जर प्रत्येकी ओव्हरमध्ये बनल्या तरी सुद्धा धावा बनतील. शेवटच्या ओव्हरमध्ये 10 जरी राहिले तरी सुद्धा धावा बनू शकतात. या मैदानावरती आपण पाहिलं पहिली मॅच खरं तर 84 बनल्या होत्या. टीम भरोडीनं बॅटिंग करत असताना समोर अंजूर होते, त्यांना 63 वरती थांबवलं. दुसरी मॅच देखील चांगली शेलूमाता वर्ल्ड त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिली. एकविरा हायवे दिवे शेलूमाता वर्ल्ड संघानं प्रथम बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या उभारली आणि ती धावा डिफेंड देखील केल्या. परंतु सध्या तिसरी मॅच आपण पाहतोय आणि या मॅचमध्ये आतापर्यंत धावा बनवल्या गेल्या होत्या 48. आता 49 धावा रोखता येतील का टीम जय म्हसोबा पिंपळासला. बॉलर तयार. शिवदास कामनकर आल्यात. फटका चांगला आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, अडवलंय बॉल. एक सिंगल. ओव्हर थ्रो झालाय, ओव्हर थ्रो बॅकअप आहेत. आर्यन भोईर चांगली बॅटिंग करतात. प्रथमेशनं उल्लेख केलाच होता की ऑल ओव्हर ठाणे जिल्हा नव्हे तर ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांना स्वतःच्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्राऊड ऑफ हायवे दिवा. हो, स्विचिट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट बॉलमध्ये कनेक्शन तर झालं नाही. या अंपायरने देखील तेच सांगितलं, परंतु पिचिंग देखील पाहिली. लेग स्टंप ऑफ स्टंप सोडून जाणारा बॉल होता, त्यामुळं अंपायरनं लेग बाय घोषित केलं. 2 धावा याही चेंडूवरती पूर्ण 2 धाब्यानं धावफलक पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावरती. 24. 49 बनवायच्या होत्या, 24 बनल्यात. बॉलर शिवदास कामनकर भरपूर चांगले बॉलर आहेत. अनेक वर्ष या नावानं देखील भिवंडी तालुक्यामध्ये हलबल मचवली होती. यावेळेस देखील बघा का हलबल त्यानं करून ठेवली होती तेच दाखवत असताना हा बॉल देखील पायाला स्पर्श झाला. अंपायर पंच पायाला लागला की बॅटला लागला? बॅटला लागला होता. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. खरं तर 5व्या 6व्या एस्टँडवरती येऊन खेळतोय आर्यन, त्यामुळेच कुठेतरी बेनिफिट शिवदासला झाला. राहुल देखील तशाच पद्धतीनं खेळल्यात. बॉल हवेत आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
षटकार. स्वर्गीय मोनिका भूषण थळे स्टँड मध्ये बॉलला पाठवलाय. राहुल म्हात्रेचा क्लास. षटकार. 6 धाब्यानं आता धावफलक. 31-31 धाबा. शिवदास अराउंड विकेटनं लेफ्ट आर्म बॉलिंग टाकतोय. सरळ बॅटनं डाऊन दी ग्राउंड. फटका चांगला आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सहा धाब्यानं धावफलक 37 वरती 37. 12 धावा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी टीम दिवा स्पोर्ट दिवाला. यानंतर मॅच टीम गावदेव वेहेले त्यांच्या अगेन्स्ट टीम न्यू एकविरा पिंपलनेर. आणखीन एक उडवलं. आता मिस टायमिंग आहे मात्र गॅप मध्ये आहे की नाही. झेल झाला होता कंप्लीट परंतु बाउंड्री लाईन वरती तो झेल सोडावं लागलं आणि अशा पद्धतीनं 2 धावा कंप्लीट आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या गेल्या त्या म्हणजे 39 धावा. नक्कीच बाउंड्री चेक करायची आहे का अंपायर. चेक केलं जाईल. जे असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. नसेल तर मॅच तुम्ही सुरू करायची. मॅच सुरू करा. फिल्डिंग लावून घ्या. जो डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि मला वाटतं चौकार आहे. अंपायर चौकार आहे. बॉल चेक केलाय त्यामुळे त्यानंतर डिसिजन दिला. मिस्टर स्ट्रोक. बॉल हवेत वॅकंट एरिया आहे. कोणते खेळाडू आला नाहीये. एकच धाव का आलेत. राहुल देखील शेवटच्या मुवमेंट वरती त्याने देखील नजर फिरवली. कोणताही खेळाडू आला नाहीये त्यामुळे दुसऱ्या धावेचा मानस त्यानंही बनवला. मात्र एकच धाव. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 42 प्रशांत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. प्रशांत गायकवाड. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. भरपूर चांगली स्पर्धा. हिरो आई स्मृती चषक 2026. बॅकफूट वरती गेलाय. फटका चांगला. फोर्सिंग फटका आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. टीम दिवा स्पोर्ट दिवा. प्रशांत पुढचा बॉल. आडव्या बॅटनं खेळायचं होतं परंतु हवं तसा बॅट वरती आला नाहीये बॉल. डॉट बॉल येतोय. 3 धावा बनवायचा जिंकण्यासाठी. प्रशांत गायकवाड पुढचा बॉल. उडवलाय बॉल हवे त्या बॉल खाली. फिल्डर येतात. कोणती मिस्टेक ते करणार नाहीयेत. विकेटचा पतन धक्का आणखीन एक लागतोय. पहिला धक्का टीम दिवा स्पोर्ट दिवाला. बॅटर राहुल बॅक टू द डगआउट.
जे काम आरामात होऊ शकतं ते कशाला करायचं हाच प्रश्न. 3 धावा अजूनही बनवायच्यात. आता शेवटी अजयला मैदानामध्ये उतरावंच लागलं. मॅच फिनिश करायची आहे. अजय भोईर आल्यात नवीन बॅटर क्रमांक 4 वरती. प्रशांत गायकवाड भरपूर चांगली बॉलिंग करतात या ओव्हरमध्ये. जर एक चौकार बघायला तर लाजवाब बॉलिंग स्पेल आतापर्यंत झालात. म्हणजे आता 7 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. 7 बॉल 3 धावांची गरज. हा चेंडू निर्णायक असेल दोन्ही टीमसाठी. हा चेंडू डॉट आला तर शेवटच्या ओव्हरपर्यंत बॉल मॅच जाईल आणि शेवटच्या बॉलपर्यंत देखील मॅच जाऊ शकते. प्रशांत गायकवाड पुढचा बॉल. इनफिल्डच्या वरनं फटकाला जवाब. मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे टीम दिवा स्पोर्ट दिवानं. अभिनंदन टीम दिवा स्पोर्ट दिवा. हार्ड लक टफ लक टीम जय म्हसोबा पिंपळा.